नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट कट्टा. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लेटेस्ट अपडेट याविषयीची सविस्तर माहिती आपण घेऊन आलो आहे, ज्यामध्ये मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली चर्चा अद्याप पूर्णपणे यशस्वी झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये चर्चा निष्फळ कशामुळे ठरली तर ज्यामध्ये मुख्य सचिव स्तरावरील चर्चा झाली असली तरी जोपर्यंत मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन किंवा शासन निर्णय GR निघत नाही तोपर्यंत माघार न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत. आणि पुढील बोलणी समन्वय समितीचे नियंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले आहे की सचिव पातळीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे, परंतु तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. प्रतिसाद कसा आहे या आंदोलनाला तर मंत्रालयातील उपस्थिती निम्म्यावर आहे, तर राज्यातील जिल्हा परिषद असेल किंवा मग जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरोग्य विभागातील वर्ग 3 आणि 4 यांच्या कामावर मोठा परिणाम दिसून येत आहे, ज्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत. 17 मागण्यांचा तक्ता आहे, ज्यामध्ये संपाचे मुख्य कारण जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित प्रशासकीय मुद्दे आहेत. ज्यामध्ये मागणी अशी आहे की सुधारित जी पेन्शन योजना आहे OPS किंवा UPS, ज्यामध्ये मार्च 2024च्या निर्णयाची अधिकृत सूचना तात्काळ काढणे, त्यानंतर निवृत्तीची वय 58 वरून 60 वर्ष करावे. त्यानंतर आरोग्य विमा योजना आहे, ज्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतची कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे असेल, त्यानंतर रिक्त पद भरणे असेल किंवा मग कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित करणे असेल. आता यामध्ये शासनाची भूमिका काय आहे तर राज्य सरकारने संपावर कठोर भूमिका घेतली असून खालील इशारा देखील दिलेला आहे, ज्यामध्ये नो वर्क नो पे, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाईल. आणि मेस्मा जे आहे, ज्यामध्ये अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील शासनाने थेट दिला आहे. आणि यामध्ये शिस्तभंगाची कारवाईचा देखील उल्लेख केला आहे, ज्यामध्ये आपण अगोदर देखील बघितलं पत्र की संपात सहभागी होणे हे गैरवर्तन म्हणून शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने देखील काढले आहे. आता ज्यामध्ये थोडक्यात सध्या तरी सरकार आणि कर्मचारी यांच्यात डेडलॉक कायम आहे, ज्यामध्ये संपाची पुढची दिशा स्पष्ट होईल.